उद्या दिनांक 4 नोव्हेंबर उद्या आली आहे वैकुंठ चतुर्दशी। या वैकुंठ चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे। अशी मान्यता आहे की या दिवशी जेही नर नारी म्हणजे पुरुष आणि स्त्री जेही महादेवाचं आणि भगवान विष्णूंचं पूजन करत तर त्यांना आयुष्यामध्ये कशाची कमतरता राहणार नाही। सर्व इच्छा मनोकामना त्यांच्या शीघ्र पूर्ण होतील। आहो मंडळी, मग उद्या महादेवांना अतिशय प्रिय अगदी वर्षातून एकदाच जी वस्तू आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे। हे जी फूल आहे हे जर तुम्ही उद्या महादेवांना अर्पण केलं तर तुमच्या कोणतीही इच्छा असू द्या अगदी ती इच्छा पूर्ण होतच नाही, ती सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे। मग उपाय कसा करायचा, ते फूल कोणतं ते जाणून घेऊ। मंडळी, उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी। या वैकुंठ चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे। अशी मान्यता आहे की भगवान विष्णू हे महादेवांना 108 जे कमळाचं फूल आहे ते अर्पण करत होते, पण अर्पण करताना महादेवांनी त्यांचं एक जे फूल होतं ते फूल गायब केलं होतं आणि त्यानंतर 107च फुलं झाले। मग 108 जे फूल आहे ते कुठून आणावं, तर तेव्हा भगवान विष्णू आपले जे नेत्र आहे ते अगदी कमळासारखे आहेत, मग त्यात आपलं एक नेत्र काढणारच। त्याच वेळेस भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यानंतर त्यांनी एक फूल त्यांना अर्पण केलं आणि तेव्हाच भगवान शंकरांनी त्यांना जे सुदर्शन चक्र आहे ते दिलं। मग तेव्हापासून भगवान शंकरांना जे कमळाचं फूल आहे ते अतिशय प्रिय आहे। पण या तुम्ही महादेवांना हे फूल अर्पण केलं आणि महादेवांनी भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र दिलं। तो दिवस होता वैकुंठ चतुर्दशी। या दिवशीपासून जेही भक्त महादेवांना जे कमळाचं फूल आहे ते अर्पण करेल त्यांची कोणतीही इच्छा सुद्धा ती पूर्ण होणार आहे। मग तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला महादेवाचं मंदिर जिथे आपल्या आसपास असणार आहे तिथे जायचं आहे। शुद्ध जल एक लोटा भरून घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला जे पूजेचं साहित्य आहे ते न्यायचं आहे। त्यानंतर भगवान महादेवांना आपल्याला शुद्ध जल दूध पंचामृत तुम्ही जे नेलं आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे कमळाचं फूल आहे देठा साहित्य अर्पण करायचं आहे आणि तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा बोलून दाखवायची आहे। असं केल्याने तुमची कोणतीही इच्छा असू द्या शीघ्र पूर्ण होणार आहे। अतिशय साधा अतिशय प्रभावी उपाय आहे, निश्चित करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, सपोर्ट करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।